तर आता आपण फिशर एस्टरिफिकेशन्स ही कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये महत्त्वाची रिएक्शन्स आहेत. तर आपण फिशर एस्टरिफिकेशन्स ही जी रिएक्शन्स कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आपण आज स्टडी करणार आहोत. ऑलरेडी ही रिएक्शन्स अल्कोहोल चॅप्टरमध्ये सुद्धा आहे. ॲक्च्युली फिशर एस्टरिफिकेशन्स हे इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स रिएक्शन्स आहेत. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स याचं मिनिंग काय होत असते बरं? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशनचं इंटरचा अर्थ होत असते दोन अलग अलग मॉलिक्युल्समधून आपण वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणार आहोत. त्याला आपण इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स म्हणतो. जसं आपण कार्बोक्सिलिक ॲसिड स्टडी करून राहिलो तर ही फिशर एस्टरिफिकेशन्स कोणाकोणाची रिएक्शन्स आहे? कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन्स. आपण कार्बोक्सिलिक ॲसिड घेणार आहोत आणि या कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन्स आपण अल्कोहोल सोबत करणार आहोत. कोणासोबत? अल्कोहोल सोबत. बघा, कोणासोबत? अल्कोहोल. बाय युझिंग अ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. कोणासोबत रिएक्शन्स करू यांची? अल्कोहोल सोबत, आहे ना. पण कोणाच्या प्रेझेन्समध्ये करायची आहे? स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट आपण कोणतेही वापरू शकतो, सच ॲज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl किंवा अनहायड्रस ZnCl2 यापैकी कोणताही डिहायड्रेटिंग एजंट जर यूज केला आपण तर होते काय? हा OH ग्रुप कार्बोक्सिलिक ॲसिड मधला आणि अल्कोहोल मधला H रिमूव्ह होणार आहे. म्हणजे असं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स होईल आणि वी गेट इस्टर. आपल्याला काय भेटते? एक इस्टर प्लस काय तयार होईल? वॉटर. या रिएक्शन्सला आपण फिशर एस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स म्हणत असतो. तर काही पाठ करायची गरज नाही आहे. when carboxylic acid is treated with alcohol by using strong dehydrating agent such as dry HCl, concentrated H2SO4 किंवा anhydrous ZnCl2 या डिहायड्रेटिंग एजंट सोबत यांची जर रिएक्शन्स केली तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि वी गेट इस्टर प्लस वॉटर नोन ॲज फिशर एस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स. आता ही जी फिशर एस्टरिफिकेशन्स रिएक्शन असते तर जस्ट एक जनरल रिएक्शन्स आपण इथे ड्रॉ केली. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक्झाम्पल घेतो तर सर्वात छोटावाला कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ आपण. सर्वात छोटावाला कार्बोक्सिलिक ॲसिड कोणता आहे? फॉर्मिक ॲसिड. या फॉर्मिक ॲसिडमध्ये OH बॉन्ड ब्रेक होणार आहे एस्टरिफिकेशनमध्ये आणि अल्कोहोल मधला H ब्रेक होईल. H आणि OH म्हणजे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्याचं काम कोण करणार आहे? स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट सच ॲज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा डिहायड्रेटिंग एजंट आपण यूज करणार आहोत. काय होईल? H अल्कोहोल मधला आणि OH मधला ॲसिड मधला OH रिप्लेस होईल आणि वी गेट फॉर्मिक इस्टर. सपोज इथे मिथिल ग्रुप घेतला, मी मिथिल अल्कोहोल घेतला, सर्वात छोटावाला अल्कोहोल, तर आपल्याला काय भेटल? मिथिल फॉर्मेट किंवा मिथिल मिथेनॉइड असा इस्टर तयार होईल प्लस वॉटर. काय म्हणतो आपण याला? मिथिल फॉर्मेट. अशा प्रकारे मिथिल फॉर्मेट किंवा मिथिल मिथेनॉइड तयार होईल, आहे की नाही? कोणापासून? फॉर्मिक ॲसिड पासून. तर ही जी रिएक्शन्स आहे यालाच आपण फिशर एस्टरिफिकेशन्स म्हणत असतो. तर लक्षात ठेवा, की ही जेव्हा रिएक्शन्स करत असतो आपण, है ना, तर या रिएक्शन्समध्ये पुन्हा एक दुसरं एक्झाम्पल घेतो मी. ॲसिटिक ॲसिड घेतला असता. काय घेतला असता? ॲसिटिक ॲसिड. इथेही OH तुम्ही ॲसिडमधला रिमूव्ह करसाल आणि अल्कोहोलमधून H रिमूव्ह करायचं असते फिशर एस्टरिफिकेशनमध्ये. आपण याचं मेकॅनिझम समजूनच घेणार आहोत. OH ॲसिड मधला जाणार आहे आणि H हा अल्कोहोल मधला जाणार आहे. ॲक्च्युली असं वाटते की हे ॲसिड असेल तर याच्यामधला H गेला पाहिजे आणि अल्कोहोल मधून OH गेला पाहिजे, पण असं होत नाही. ॲसिड मधला OH जात असतो आणि अल्कोहोल मधला H जात असतो. असं डिहायड्रेशन होते बाय युझिंग
स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl किंवा अनहायड्रस ZnCl2 आणि हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन होईल आणि वी गेट मिथिल ॲसिटेट असा एक इस्टर तयार होईल. काय तयार होईल आता हे मिथिल ॲसिटेट नावाचा इस्टर तयार होईल. तर दिस इज कॉल्ड ॲज इस्टरिफिकेशन्स. यालाच आपण काय म्हणतो, इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स. आता इंटरेस्टिंग असं आहे की खूप सारे एक्झाम्पल आपल्याला घेता येते. मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडून राहिलेला आहे की नाही. सपोज मी जर आता इथे बेन्झोइक ॲसिड घेतला असता, काय घेतला असता, बेन्झोइक ॲसिड, आणि बेन्झोइक ॲसिडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली असती, अल्कोहोल सोबत. कोणताही अल्कोहोल घ्या, जस्ट तुम्ही, मी इथे मिथिल अल्कोहोल घेतला, कोणी इथिल अल्कोहोलही घेऊ शकते, प्रोपिल अल्कोहोलही घेऊ शकते, आहे की नाही. कोणाच्या प्रेझेन्समध्ये करसाल, स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट सच ॲज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय असते याचा रोल डिहायड्रेटिंग एजंटचा, वॉटर रिमूव्ह करणार आहे तो. OH ॲसिड मधला ब्रेक होईल, H अल्कोहोल मधला ब्रेक होईल आणि H2O निघून जाईल आणि वी गेट मिथिल बेन्झोएट. आपल्याला काय भेटायला असा, मिथिल बेन्झोएट इस्टर तयार होईल. काय तयार होईल या प्रकारे, मिथिल बेन्झोएट नावाचा इस्टर तयार होईल. मिथिल बेन्झोएट प्लस वॉटर. तर या प्रकारे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण इस्टरिफिकेशन्स करतो तर ॲसिड आणि अल्कोहोल वापरत असतो, आहे ना. तर या ॲसिड आणि अल्कोहोलमध्ये जेव्हा आपण ही इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स करतो बाय युझिंग डिहायड्रेटिंग एजंट, तर यापैकी कोणती इस्टरिफिकेशन फास्टर होईल ही सुद्धा आपल्याला सांगता आली पाहिजे. म्हणजे रिएक्टिव्हिटी टुवर्ड इस्टरिफिकेशन्स, आपण जर कोणत्या प्रकारचा ॲसिड घेतला तर ही इस्टरिफिकेशन फास्ट होईल, किंवा कोणत्या प्रकारचा अल्कोहोल घेतला तर ही इस्टरिफिकेशन्स रिएक्शन फास्ट होणार, ते आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारले जात असते. म्हणजे अशा 4 इस्टरिफिकेशनच्या रिएक्शन दिल्या जाईल आणि विचारल्या जाईल की यामध्ये कोणती इस्टरिफिकेशन रिएक्शन ही फास्टर रेटने होणार आहे, म्हणजे ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त असेल. त्यामुळे आता आपण ही जी इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स आहेत यांच्यावर काही इन्फॉर्मेशन्स पाहू जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे काही नोट इथे इन्फॉर्मेशन्स आपण लक्षात घेऊ की ज्याच्यामुळे आपल्याला इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स करत असताना ही माहिती असणं आवश्यक आहे ना. तर मी काही नोट इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला समजावून सांगतो इथे. सर्वात पहिला रिएक्टिव्हिटी टुवर्ड इस्टरिफिकेशन. काय करतो आपण, रिएक्टिव्हिटी चेक करू. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स इस्टरिफिकेशन्स म्हणजे जेव्हा तुम्ही इस्टरिफिकेशन्स करसाल तर यामध्ये रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी असेल, म्हणजे कोणता कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला तर तो फास्टर रिएक्शन्स करेल. तर मी पहिल्यांदा इथे कार्बोक्सिलिक ॲसिड घेतो. आता लक्ष ठेवा, तर स्मॉलर कार्बोक्सिलिक ॲसिड असेल म्हणजे लेस हिंडरन्स कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर इट अंडरगो फास्टर इस्टरिफिकेशन्स. तो काय करतो, फास्टर इस्टरिफिकेशन्स करतो. त्याच्यामुळे सर्वात फास्ट इस्टरिफिकेशन्स कोण करणार आहे, फॉर्मिक ॲसिड. इथे जर आपण फॉर्मिक ॲसिड घेतला तो सर्वात फास्ट इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स करत. जसं जसं ॲसिड मोठा होत जात असते तसं इस्टरिफिकेशनचा रेट स्लो होत जात असते, आहे की नाही. ॲसिडिक ॲसिडमध्ये स्लो होईल, त्याच्याही नंतर कोणताही प्रायमरी जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, त्यानंतर डायल्किल कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर त्याच्याही मध्ये स्लो होत जाईल, आहे की नाही. या प्रकारे हे स्लो होत जाईल. त्यानंतर ट्रायल्किल कार्बोक्सिलिक ॲसिड. तर जसं बल्की ग्रुप वाढत जाईल या कार्बोक्सिलिक ग्रुपला तसं इस्टरिफिकेशन रिएक्शन्स काय होत जाईल, स्लो होत जाईल. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आणि इथे जर आपण घेतलं असतं तर हे ट्रायल्किल ग्रुप जर असेल, आहे ना, तर अशा प्रकारे. तर तुमच्या लक्षात आलं असेल स्मॉलर कार्बोक्सिलिक ॲसिड अंडरगो फास्टर इस्टरिफिकेशन्स. इस्टरिफिकेशनचा जो रेट असतो म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड आपण कोणता घेतला तर तो फास्ट इस्टरिफिकेशन्स होईल.
तर स्मॉलर म्हणजे फॉर्मिक ऍसिड जर घेतला तर ते इस्टरिफिकेशन फास्ट होईल. सेकंड आपण अल्कोहोल जर घेतला आपण तर कोणता अल्कोहोल घेतला तर ज्यामुळे इस्टरिफिकेशन रिएक्शन फास्ट होणार आहे हेही समजलं पाहिजे आपल्याला. सर्वात छोटावाला अल्कोहोल जो मोस्ट ऍसिडिक राहणार आहे, कारण छोट्यावाल्या अल्कोहोलमध्ये H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी जास्त राहील. त्याच्यामुळं मोस्ट ऍसिडिक अल्कोहोल कोणता राहणार आहे? मिथिल अल्कोहोल. मिथिल अल्कोहोल फास्टर इस्टरिफिकेशन करत. देन इथिल अल्कोहोल, जसं जसं अल्किल ग्रुप मोठा मोठा होत जाईल त्याचं ऍसिडिक नेचर डिक्रीज होत असते, म्हणजे H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी कमी होते आणि इस्टरिफिकेशन रिएक्शन्स कशी होऊन जाईल? स्लो होऊन जाईल. त्याच्यानंतर प्रायमरी अल्कोहोल, त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोलमध्ये ती त्याच्याही पेक्षा स्लो होईल आहे की नाही, आणि त्याच्यानंतर टर्शरी अल्कोहोलमध्ये हे सर्वात स्लो रिएक्शन्स होऊन जाईल. टर्शरी अल्कोहोलमध्ये हे सर्वात स्लो रेटनं होत जाईल. म्हणजे तुम्हाला रेट ऑफ इस्टरिफिकेशन समजून घ्यायचं असेल तर स्मॉलर कार्बोक्सिलिक ऍसिड अँड स्मॉलर अल्कोहोल असेल तर इट अंडरगो फास्टर इस्टरिफिकेशन्स है की नाही. तिसरी इन्फॉर्मेशन्स लक्षात ठेवायची आहे ना. थर्ड इन्फॉर्मेशन्स लक्षात ठेवायचे आहे. इन इस्टरिफिकेशन्स, जेव्हा ही इस्टरिफिकेशन्स होत असते, इन इस्टरिफिकेशन्स जेव्हाही आपण इस्टरिफिकेशन्स करू, दी OH ग्रुप इज रिमूव्ह फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. हा OH ग्रुप कोणामधून काढला जात असते? हा OH ग्रुप रिमूव्ह कशामध्ये होत असते? रिमूव्ह फ्रॉम कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधून रिमूव्ह केला जात असते. कशामधून रिमूव्ह केलं जात असते? कार्बोक्सिलिक ऍसिड. अँड H इज रिमूव्ह फ्रॉम अल्कोहोल. H इज रिमूव्ह फ्रॉम अल्कोहोल है की नाही. त्याच्यामुळे मोर ऍसिडिक अल्कोहोल अंडरगो फास्टर इस्टरिफिकेशन्स. ठीक आहे. तर त्याच्यानंतर ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. ही कोणती रिएक्शन्स आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. याचं मेकॅनिझम आपण पाहणारच आहोत है ना. आणि हे स्पेशली इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स आहे. काय आहे? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन्स. त्यानंतर यामध्ये जे कॅटॅलिस्ट यूज करतो किंवा डिहायड्रेटिंग एजंट यूज करत असतो हे या रिएक्शनचा रेट वाढवण्याचं काम करते. म्हणून इन दिस रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl किंवा अनहायड्रस ZnCl2 ऍक्ट ॲज डिहायड्रेटिंग एजंट ॲज वेल ॲज कॅटॅलिस्ट. इथे जे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरत असतो याचे दोन रोल असतात. हा डिहायड्रेटिंग एजंट म्हणूनही यूज होत असते, डिहायड्रेटिंग एजंट म्हणूनही यूज होत असते, ॲज वेल ॲज इट इज यूज ॲज ए कॅटॅलिस्ट. हा रिएक्शन फास्ट करण्याचं कामही करतो आणि डिहायड्रेटिंग एजंट म्हणून सुद्धा यूज होत असतो. इट इज कॉल्ड ॲज अल्कोलिसिस ऑफ ऍसिड. यालाच आपण ऍसिलेशन्स ऑफ अल्कोहोलही म्हणतो. ऍसिलेशन्स म्हणजे हा ऍसिड ग्रुप अल्कोहोलमध्ये ऍड होत असते म्हणून याला ऍसिलेशन ऑफ अल्कोहोल सुद्धा म्हटलं जात असते. तर दीज आर सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स अबाउट फिशर इस्टरिफिकेशन्स. आता या फिशर इस्टरिफिकेशनचं आपण मेकॅनिझम समजून घेऊ. हे ऍसिड कॅटलाइज रिएक्शन्स आहेत म्हणून याचं ऍसिड कॅटलाइज मेकॅनिझम समजून घेऊ. म्हणून आता नेक्स्ट आहे की मेकॅनिझम ऑफ फिशर इस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स. तर ही इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात राहू द्या. ही अतिशय महत्त्वाची रिएक्शन्स आहेत. 2 चॅप्टरमध्ये विचारले जाते. एक अल्कोहोल किंवा ही कार्बोक्सिलिक ऍसिड है ना. तर आता याचं मेकॅनिझम आपण समजून घेऊ. नेमकं या रिएक्शनचं मेकॅनिझम कशा प्रकारे होत असते ते. आणि म्हणून नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ फिशर इस्टरिफिकेशन्स. मेकॅनिझम पाहून घेऊ आता की नेमकं यांची रिएक्शन्स कशी होत असते. तर मेकॅनिझम इन्व्हॉल्ड इन 2 स्टेप. आपण यांची 2 स्टेपमध्ये मेकॅनिझम करू. पहिल्या स्टेपमध्ये ऍसिड कॅटलाइज ॲडिशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचं ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये ॲडिशन्स करू टू द कार्बोनिल ग्रुप ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मध्ये. तर बघा स्टेप फर्स्ट मध्ये काय होणार आहे. स्टेप फर्स्ट मध्ये जेव्हा आपण याचं मेकॅनिझम समजून घेतो तर हे ऍसिड कॅटलाइज ॲडिशन होत असते. म्हणून सर्वात पहिले आपण जो कार्बोक्सिलिक ऍसिड घेतो तो व्यवस्थित लिहायचा आहे. आपल्याला माहिती आहे
की या ऑक्सिजनवर लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आता हे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत ऑक्सिजनवर, आणि आपल्याला माहिती आहे की ही कोणती रिएक्शन्स आहेत, ऍसिड कॅटलाइज रिएक्शन्स आहेत. म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये होत असते. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 वापरतो ना आपण, तो हे ऍसिड काय करते, हे ऍसिड आणि हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स यांच्यासोबत कोऑर्डिनेशन बॉन्ड तयार होत असते पहिल्या स्टेपमध्ये. आणि आपल्याला असा प्रोटोनेटेड ऍसिड तयार होतो. काय तयार होतो, असा एक प्रोटोनेटेड ऍसिड तयार होतो. आता काय होते की हा प्रोटोनेटेड ऍसिड तयार झाल्यावर हा डिफिशियंट कार्बन तयार होईल ऍक्च्युली. आता याच्यावर अल्कोहोल अटॅक करत असते. बघा, लक्षात ठेवायचं काय होतं, याच्यावर अल्कोहोलचा अटॅक होत असते. म्हणजे तुम्ही आता इथे अल्कोहोल घेसाल, या अल्कोहोलमध्ये ऑक्सिजनवर काय असतात, तसे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. हा झाला इलेक्ट्रॉन रिच. हा जसाही याच्यावर अटॅक करल हे दोन इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होतील. बरोबर आहे. आणि हा अल्कोहोल यांच्यासोबत बॉन्डिंग करतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आणि अशा प्रकारे अल्कोहोल ऍड होतो याच्यातून. आता काय होईल, हा RC आता ह्या सिंगल बॉन्डमध्ये कन्व्हर्शन होईल. कशामध्ये होईल, सिंगल बॉन्डमध्ये. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आणि हे OH. इथे नवीन कोण ऍड झाला, आता O, ऑक्सिजन या कार्बनला ऍड होईल या प्रकारे. हायड्रोजन ऍज इट इज राहील. आणि इथे असा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. यांना लोन पेअर इलेक्ट्रॉन्स याच्यासोबत दिल्यानंतर एक लोन पेअर ऍज इट इज राहील. क्लिअर आहे, अशा प्रकारे. त्यानंतर हा OH ऍज इट इज राहील, हा OH सुद्धा ऍज इट इज राहील. पण आता एकाच कार्बनला जर खूप सारे OH असेल तर नॅचरली हे अनस्टेबल टाईपच होते. अजून काय होते की यांच्यामधला हा जो H आहे हा काढून घेतो एक अल्कोहोल वापस. हा अल्कोहोल काय करतो, याच्यामधला H काढून टाकतो आणि ही लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथे देऊन टाकतो. म्हणजेच काय होईल बघा, RCOH. बरोबर आहे. इथे काय आलं आता OH आणि इथे OR असं तयार होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे इस्टर हायड्रेट तयार होत असते. इस्टर तर तयार झाला, पण हायड्रेटेड इस्टर तयार झाला. काय तयार झाला, हायड्रेटेड इस्टर तयार झाला. प्लस इथून काय निघून जाईल, ROH2 पॉझिटिव्ह हा निघून जाईल, H ला घेऊन जाईल. तर हा इस्टर हायड्रेट तयार होत असतो. काय तयार होतो, असा इस्टर हायड्रेट. म्हणजे हायड्रेटेड इस्टर बनला हा. ठीक आहे. आता हा जो हायड्रेटेड इस्टर आहे तर याचं मग आता प्रोटोनेशन्स होते. इथून वॉटर गेला पाहिजे आता, आहे ना. तर बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे झाली पहिली स्टेप, इस्टर हायड्रेटेड. स्टेप सेकंड मध्ये काय होते माहिती आहे का, हा जो तयार झालेला इस्टर हायड्रेटेड आहे त्याच्यामधून आता वॉटर मॉलिक्यूल आपण रिमूव्ह करू आणि इस्टर बनवू. ऍसिड कॅटलाइज डिहायड्रेशन होईल. आता स्टेप सेकंड मध्ये काय होईल, ऍसिड कॅटलाइज डिहायड्रेशन्स. कॅटलाइज डिहायड्रेशन्स, ऍसिड कॅटलाइज डिहायड्रेशन्स होईल. ठीक आहे. म्हणजेच काय होईल, हा जो हायड्रेटेड इस्टर तयार झालेला आहे OH आणि OR, तर यांच्यामध्ये जे ऑक्सिजन आहे त्याच्यातला आता वॉटर मॉलिक्यूल काढावं लागेल आपल्याला. त्यासाठी ऍसिड यांच्यासोबत कंबाईन होईल, याच्यासोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल, आहे की नाही. आणि या प्रकारे RCOH काय तयार होईल, OH पॉझिटिव्ह, लोन पेअर ऍज इट इज राहील, लक्षात ठेवायचं आहे. आणि हे OR. आता काय होईल, हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स जसे इथे येतील इथून H2O निघून जाईल आणि इथे हायड्रेटेड इस्टर तयार होईल. म्हणजे जो ऍसिड हायड्रेटेड इस्टर नाही, हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इथे येऊन जाईल, RC डबल बॉन्ड O. बरोबर आहे. हा OH, हा OR ऍज इट इज राहील. H2O निघून जाईल याच्यातून. काय निघून जाईल, H2O निघून जाईल. मी इथे लिहितो प्लस H2O काढून टाकू आपण हा. ठीक आहे. आणि जसेही दोन इलेक्ट्रॉन्स इथे येतील हे H2O निघून जातील. इथे काय तयार होईल, असा H पॉझिटिव्ह असलेला प्रोटोनेटेड इस्टर तयार होईल. काय तयार होईल, प्रोटोनेटेड इस्टर. वापस हे अल्कोहोल वॉटर काय करते, याच्यातला H काढून टाकते, याच्यातला H काढून टाकते आणि आपल्याला काय भेटते, RCOOR प्लस H3O पॉझिटिव्ह. तर अशा प्रकारे आपण इस्टर तयार करत असतो.
तर हे झालं याचं मेकॅनिझम. खूप काही पाठ करायचं नाही आहे, तर मेकॅनिझम कसं होतं हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं इथपर्यंत? थोडं कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम वाटते, पण एकदा तुम्ही जर व्यवस्थित याला सोडून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण हे ॲसिड कॅटलाइज ॲडिशन कसं करत असतो. म्हणजे ॲसिड पहिले काय करते, या कार्बोनिल ग्रुपवर या न्यूक्लिओफाईलचा अटॅक करते, म्हणजे अल्कोहोल त्याच्यात ॲड होत असते. ॲड झाल्यानंतर एक हायड्रेटेड इस्टर बनते. ते हायड्रेटेड इस्टर मग आपण ॲसिड कॅटलाइज डिहायड्रेशन्स करतो, त्याच्यातून वॉटर काढून टाकतो. ॲसिड वॉटर काढण्यासाठी पहिल्यांदा प्रोटोनेटेड करतो याला, आणि त्यानंतर यामधून 2 पेअर जसे येतील इथून गुड लिव्हिंग वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन जाईल. तर हायड्रेट ॲसिडिफाईड इस्टर तयार होते, मग वापस हे H निघून जाईल आणि आपल्याला फायनली इस्टर बनतो. तर अशा प्रकारे आपण हे इस्टरचं मेकॅनिझम समजून घेत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर आता या रिएक्शन्समध्ये नेमकं मी तुम्हाला सांगितलं आहे की हा OH ॲसिड मधला निघून जातो. जसं इथे आपण OH काढला, हे ॲसिड मधलाच काढला आहे. आणि H कशामधला निघून जात असतो? अल्कोहोल मधला. हे H निघालेला आहे इथे, है ना? तो तुमचा कशामधून निघतो? अल्कोहोल मध्येच निघतो. हे आपण एका ट्रेसर टेक्निकनं ओळखलेलं आहे. म्हणजे आपण जे प्रॉडक्ट तयार होते त्या प्रॉडक्टच्या याच्यावरून आपण सांगितलं आहे की नेमकं हा OH बॉन्ड ॲसिड मधून ब्रेक होतो आणि H बॉन्ड अल्कोहोल मधून निघून जात असतो. हे एका ट्रेसर टेक्निकनुसार काय करत असतो? ओळखत असतो. म्हणून आता आपण जे हिस्टेरिफिकेशन्स रिएक्शन्स आहेत, ते हे हिस्टेरिफिकेशन्स रिएक्शन्समध्ये आपल्याला माहिती आहे, इन हिस्टेरिफिकेशन्स रिमूव्हल ऑफ OH, हा OH जो रिमूव्ह होत असतो हे कोणामधून होत असतं? कार्बॉक्सिलिक ॲसिड मधून रिमूव्ह होत असतो. हे आपण प्रूव्ह करणार आहोत. कार्बॉक्सिलिक ॲसिड मधून रिमूव्ह होतो. अँड H इज रिमूव्ह फ्रॉम, H कोणामधून रिमूव्ह होत असतो? फ्रॉम अल्कोहोल. कशामधून रिमूव्ह होणार आहे? अल्कोहोल मधून. तर आपण हे कोणत्या टेक्निकनुसार प्रूव्ह करणार आहोत? ट्रेस टेक्निक. बघा कोणते आहे? ट्रेसर टेक्निक. ही रेडिओएक्टिव्ह टेक्निक असते. बघा लक्षात ठेवायचं. ट्रेसर टेक्निकनुसार म्हणजे रेडिओएक्टिव्ह डेटिंग टेक्निकनुसार आपण हे पाहत असतो. आता याच्यात काय करतो आपण की सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला की जसं मी एक ॲसिड घेतो, काय घेतो? ॲसिड. आणि एक जे आपण रेडिओएक्टिव्ह अल्कोहोल घेतो, रेडिओएक्टिव्ह 18 वाला अल्कोहोल घेऊ आपण. कोणता? ऑक्सिजन ज्यांच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह आयसोटोप असलेला अल्कोहोल घेऊ आणि यांची ट्रीटमेंट करू कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत, डिहायड्रेटिंग एजंट. आता प्रॉडक्टमध्ये जर हा रेडिओएक्टिव्ह काय येत असेल? OR येत असेल. काय येत असेल? OR. तर समजून घ्यायचं की इथून कुठं जाणार आहे? H. आणि आपण जो प्रॉडक्ट आयडेंटिफाय केला तर यांच्यामध्ये इस्टरमध्ये, बघा लक्षात ठेवायचं, तर इस्टर रेडिओएक्टिव्ह ट्रेसर इस्टर भेटतो आपल्याला कंटेनिंग 18 रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स वाला. आणि दॅट कन्फर्म दॅट द H इज रिमूव्ह फ्रॉम अल्कोहोल. सेकंड आपण याच्या विरुद्ध जर केलं तर ही एक पॉसिबिलिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण जो लेबल रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स अल्कोहोलमध्ये घेतला आणि एकदा आपण काय करू की हा जो रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स आहे, हा जो रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन आहे तो या ॲसिडमध्ये घेऊ. लेबल रेडिओएक्टिव्ह आयसोटोप 18 हा ॲसिडमध्ये घेऊ आणि अल्कोहोल सोबत रिएक्शन्स करू, डिहायड्रेशन्स करू कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेझेन्समध्ये. ज्यावरती हा बॉन्ड जर ब्रेक होत असेल तर नॅचरली आपल्याला जेव्हा इस्टर भेटल तर दॅट इस्टर डू नॉट कंटेन लेबल रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन. याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन भेटणार नाही. whereas water contain radioactive isotopes, है ना? Thus from these reactions it is clear that the OH is removed from acid and H is removed from alcohol. So this is called as tracer technique. हे जी ट्रेसर टेक्निक आहे याचा यूज करत असतो आणि आपण सांगतो की एक्झॅक्टली हिस्टेरिफिकेशन मध्ये OH हा ऍसिड मधून रिमूव्ह होतो आणि H हा अल्कोहोल मधून रिमूव्ह होत असतो. कारण जे प्रॉडक्ट तयार होतील तर त्या प्रॉडक्टच्या
रेडिओएक्टिव्ह डिटेक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह ऑक्सिजन कोणामध्ये आला त्याचे डिटेक्शन होऊन आपण कन्फर्म करतो की नेमका हा कोणता बॉन्ड ब्रेक होत असेल ड्युरिंग दिस फिशर हिस्टरिफिकेशन्स. क्लिअर आहे? तर याच्यावर एक क्वेश्चन असते ते याला आपण ट्रेसर टेक्निक म्हणत असतो. हे क्लिअर झालं असेल सर्वांचं. त्याच्यानंतर आता आपण यांच्यामध्ये तिसऱ्या टाईपच्या रिएक्शन्स पाहू. तर ही कालच्या लेक्चरमध्ये राहिली होती हिस्टरिफिकेशन्स रिएक्शन्स जी आपण आज कंप्लीट केली. महत्त्वाची रिएक्शन आहे हिस्टरिफिकेशन्स. आता आपण थर्ड टाईपचे केमिकल रिएक्शन्स पाहणार आहोत कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये. त्या करणार आहोत रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप जे आता आपण डायरेक्ट COOH ग्रुपवर रिएक्शन्स करणार आहोत. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग कशावर करणार आहोत? इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप जे डायरेक्ट आता आपण COOH ग्रुपवरच रिएक्शन्स करणार आहोत. आता COOH ग्रुपवर कोणकोणत्या रिएक्शन्स आहेत ते आपण क्लिअर करून घेऊ. तर सर्वात पहिलं आपण करणार आहोत याच्यामध्ये रिडक्शन्स. काय करणार आहोत? रिडक्शन्स. म्हणजे या COOH ग्रुपचं आपण सुरुवातीला काय करू? रिडक्शन्स करू है ना. तर रिडक्शन्स करणं अतिशय डिफिकल्ट आहे कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुपचं. तर म्हणजे पहिली रिएक्शन्स आपण यांच्यामधली रिडक्शन समजून घेऊ आणि दुसरी या फंक्शनल ग्रुपवरची जी रिएक्शन्स आहे या फंक्शनल ग्रुपला आपण कन्वर्ट करणार आहोत इनटू अल्केन बाय डिकार्बोक्सिलेशन्स. काय करणार आहोत? डिकार्बोक्सिलेशन्स. तर डिकार्बोक्सिलेशन्स रिएक्शन्स करू आणि हायड्रोकार्बन तयार करू. आता रिडक्शन जर करायचं असेल तर आपण पहिल्यांदा यांचं रिडक्शन्स करून प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. त्याच्यामुळं आपण पहिली जी रिएक्शन्स आहे फंक्शनल ग्रुपवरची ती करणार आहोत रिडक्शन्स ऑफ. बघा लक्षात ठेवायचं आहे रिडक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप. तर या कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुपला जेव्हा आपण रिड्यूस करू तर इट कन्वर्टेड इनटू प्रायमरी अल्कोहोल. हे कशामध्ये कन्वर्ट होईल? प्रायमरी अल्कोहोलमध्ये होईल. पण एक लक्षात ठेवायचं आहे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिड्यूस दी कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडला रिड्यूस करणं खूप डिफिकल्ट आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं याच्यासाठी आपण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करत असतो. काय करत असतो? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट यूज करत असतो. तर स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आपण कोणता यूज करत असतो जो आपण या कार्बोक्सिलिक ॲसिडला रिड्यूस करत असतात. तर ते यूज करतात एक लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट यूज करत असतो. हा पॉवरफुल रिड्युसिंग रिएजंट जो आपण यूज करतो याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करतो. इथे सुद्धा तो कार्बोक्सिलिक ॲसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये रिड्यूस करत असतो. बट दॅट लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड डू नॉट रिड्यूस एक्सेप्ट हा एक्सेप्ट कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड फंक्शनल ग्रुप असेल तर या दोन फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करणं सोडून हा ऑलमोस्ट कोणत्याही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करत असतो. कोण? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. हा पॉवरफुल रिड्युसिंग एजंट असतो आणि हा आपल्या कार्बोक्सिलिक ॲसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये रिड्यूस करू शकतो. तसंच कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन्स करण्यासाठी आपण दुसरा रिड्युसिंग एजंट सुद्धा यूज करू शकतो. इथे B2S6 डायबोरेन म्हणतो आपण याला. काय म्हणतो? डायबोरेन. B2S6 हा सुद्धा रिड्युसिंग एजंट यूज करत असतो. हा सुद्धा कार्बोक्सिलिक ॲसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये रिड्यूस करत असतो. म्हणून B2S6 रिड्युसेस carboxylic acid into primary alcohol, but it does not reduce. पण हा कोणाला रिड्यूस करत नाही? इस्टर. कोणत्या कोणत्या फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करत नाही? इस्टर, नायट्रो अँड हॅलो ग्रुप यांना रिड्यूस करत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. NaBH4 जर घेतला असता तिसरा जो रिड्युसिंग एजंट आपण घेतला असता कोणता? NaBH4. इट डज नॉट रिड्यूस कार्बोक्सिलिक ॲसिड. हा जो असतो नॉट रिड्यूस द कार्बोक्सिलिक ग्रुप और कीटो ग्रुप. हा कीटो किंवा कार्बोक्सिलिक ग्रुपने काय केलं नसते ना? रिड्यूस नसते केलं. नॉट
रिड्यूस COOH ग्रुप. हा COOH ग्रुपला काय करत नाही, रिड्यूस करत नाही. हे तुमच्या लक्षात राहू द्या, है ना. भलेही हा NaBH4 हा इस्टरला प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करते, पण कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करू शकत नाही. हे इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेनमध्ये फिट ठेवा. आणि आपण आता पहिलं रिडक्शन्स करू बाय युझिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. क्लिअर झालं. कोण रिड्यूस करू शकते, कोणत्या फंक्शनल ग्रुपला हे तुमच्या लक्षात आलं असेल, आणि कोणत्या फंक्शनल ग्रुपला हे रिड्यूस करू शकत नाही हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. कारण जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह घेऊ तेव्हा एखाद्या प्रॉब्लेममध्ये एकापेक्षा 2 जास्त फंक्शनल ग्रुप असेल तर नेमकं तो कोणाला रिड्यूस करतो आणि कोणाला नाही रिड्यूस करत ते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर पहिलं रिडक्शन समजून घेऊ आपण, आहे की नाही. रिडक्शन्स ऑफ COOH कार्बोक्सिलिक ऍसिड टू प्रायमरी अल्कोहोल बाय युझिंग, पहिला रिड्युसिंग एजंट आपण कोणता घेणार आहोत, बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. बाय युझिंग कोणता रिड्युसिंग एजंट यूज करणार आहोत, बाय युझिंग पॉवरफुल रिड्युसिंग एजंट दॅट इज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. जसं एक उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, जसं मी ॲसिटिक ॲसिड घेतलाय, काय घेतलाय, ॲसिटिक ॲसिड, आणि याची रिएक्शन्स कोणासोबत केली, पॉवरफुल रिड्युसिंग एजंट. लक्ष ठेवा, कोणासोबत, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन ड्राय इथर, इथरच्या प्रेझन्समध्ये घेत असतो, फॉलोड बाय हायड्रोलिसिस. काय करायचं आहे, रिडक्शन्स करतो म्हणजे काय करतो, हा जो फंक्शनल ग्रुप आहे यातला ऑक्सिजन काढून टाकतो आणि ते हायड्रोजन ऍड होत असते. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आणि ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन्स. आणि या फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्शन्स कशात होणार आहे, प्रायमरी अल्कोहोलमध्ये. बिंदास बॅलन्स करायची गरज नाही, ॲसिडचं कन्व्हर्शन प्रायमरी अल्कोहोलमध्ये करत असतो हा. अशा प्रकारे म्हणून ॲसिटिक ॲसिड पासून आपण इथेनॉल तयार करू शकतो. असा ॲसिटिक ॲसिड पासून तुम्हाला जर काय तयार करा म्हटलं असतं, इथेनॉल, तर या प्रकारे तुम्ही इथेनॉल तयार केला असता, आहे की नाही. सपोज मी दुसरा घेतलं असतं एक एक्झाम्पल, प्रोपिओनिक ॲसिड घेतला असता तुम्ही, आणि प्रोपिओनिक ॲसिड पासून N प्रोपिल अल्कोहोल तयार करून दाखवा म्हटलं असतं, तर तुम्ही बिंदास त्याचं रिडक्शन्स केलं असतं बाय युझिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन ड्राय इथरच्या प्रेझन्समध्ये, फॉलोड बाय हायड्रोलिसिस. कधीही रिएक्शन्स 2 स्टेपमध्ये करायचे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडवर. इनडायरेक्टली याचं फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे की हा कार्बोक्सिलिक ॲसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये रिड्यूस करत असतो, आणि म्हणून आपल्याला काय तयार होईल, असा N प्रोपिल अल्कोहोल तयार होईल. काय तयार होईल, असा N प्रोपिल अल्कोहोल, N प्रोपिल अल्कोहोल तयार होईल, किंवा प्रोपेन किंवा नॉन तयार होईल. तर अशा प्रकारे रिडक्शन्स करत. असंच एक एक्झाम्पल घेतला आपण, सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला. काय घेतला, सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ॲसिड जर घेतला, आणि या सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ॲसिडची रिएक्शन्स तुम्ही जर कोणासोबत करायला सांगितली असते, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन ड्राय इथर फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस, आहे की नाही. काय झालं असतं की हा फंक्शनल ग्रुप तुम्ही रिड्यूस केला असता कशामध्ये, प्रायमरी अल्कोहोलमध्ये. सायक्लोप्रोपिल मिथेनॉल तयार झाला असता. काय तयार झाला असता, असा सायक्लोप्रोपिल मिथेनॉल म्हणतो आपण, सायक्लोप्रोपिल मिथेनॉल. अशा प्रकारे त्याचं कन्व्हर्शन झालं असतं. म्हणजे इनडायरेक्टली हा कार्बोक्सिलिक ॲसिड प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्व्हर्ट झाला असतं. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो, हे कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन्स प्रायमरी अल्कोहोलमध्ये करत असतो. पण याचे फंक्शन्स लक्षात ठेवायचं आहे, इट नॉट रिड्यूस, नॉट रिड्यूस. हा कोणाला रिड्यूस करत नाही म्हटलं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड यांना सोडून हा बाकीच्या कोणत्याही फंक्शनल ग्रुपला रिड्यूस करतो. ते इथे हा कार्बोक्सिलिक ॲसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये कसं कन्वर्ट करतो हे एवढं लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. सेकंड रिडक्शन्स करणार आहोत आपण युझिंग डायबोरेन. असंच कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन्स कोणाचा वापर करून करू आपण, डायबोरेनचा वापर करून करू. आणि म्हणून एक्झाम्पल आपण हेच घेतले तरी चालते, सेम ॲन्सर येणार आहे, फक्त कंडिशन्समध्ये आपला हा रिएक्टंट चेंज होईल. म्हणून आपण सेकंड काय करणार आहोत, युझिंग डायबोरेन B2S6, याला आपण
डाय बोरेन म्हणत असतो. हा सुद्धा काय करतो, कार्बोक्सिलिक ऍसिडला प्रायमरी अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करत असतो. म्हणून कार्बोक्सिलिक ऍसिड रिड्यूस टू प्रायमरी अल्कोहोल बाय युझिंग डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ इथर. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक सायक्लोहेक्झेन घेतला कार्बोक्सिलिक ऍसिड, असा एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि रिएक्शनच्या एरोवर तुम्हाला V2S6 दिलं असेल. तर आता सेकंड रिएक्शन्स जी COOH फंक्शनल ग्रुपवर करायची आहे ती आहे डिकार्बोक्सिलेशन्स. डिकार्बोक्सिलेशनचं प्रॅक्टिकली मिनिंग होत असते रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड. रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड हे प्रॅक्टिकल मिनिंग आहे. पण आपण काय करतो माहिती आहे का, इथे डायरेक्ट ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन न करता सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करतो. कोणाचं? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करणार आहोत. मग सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडचं डिकार्बोक्सिलेशन करणे म्हणजे काय करणे, रिमूव्हल ऑफ सोडियम कार्बोनेट. त्यांच्यामधून आपण सोडियम कार्बोनेट रिमूव्ह करणार आहोत, त्याला आपण डिकार्बोक्सिलेशन म्हणणार आहोत. ठीक आहे. तर हे डिकार्बोक्सिलेशन करण्यासाठी सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन सोडा लाईन सोबत करत असतो आपण. कोणासोबत करायची? सोडा लाईन. आता सोडा लाईन काय असते? मिक्सचर ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड इन 3:1 रेशोमध्ये घेत असतो आपण. क्लिअर आहे. आणि जो प्रॉडक्ट तयार होत असते विच कंटेन 1 कार्बन लेस, कारण एक या कार्बनमध्ये चालला जातो ऍसिडचा एक कार्बन सोडियम कार्बोनेटमध्ये जातो. त्याच्यामुळे जे मुळे जे प्रॉडक्ट तयार होत असते तर या रिएक्शन्समध्ये जी अल्केन तयार होत असते, प्रॉडक्ट काय तयार होत असते? अल्केन. आणि हा जो अल्केन बनत असतो विच कंटेन 1 कार्बन लेस, विच कंटेन 1 कार्बन लेस, ज्याच्यामध्ये एक कार्बन लेस असतो, आहे की नाही. तर अशी ही रिएक्शन्स असणार आहे. तर आपण डिकार्बोक्सिलेशन्स मीन्स रिमूव्हल ऑफ कार्बोनेट. कार्बोनेट रिमूव्ह करणार आहोत पण कशामधून? सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि वी गेट हायड्रोकार्बन, म्हणजे आपण हायड्रोकार्बन तयार करणार आहोत विच कंटेन 1 कार्बन लेस, ज्यांच्यामध्ये एक कार्बन कमी असतो. फॉर एक्झाम्पल, जसं डिकार्बोक्सिलेशन करत असताना आपण सोडा लाईन वापरत असतो. सोडा लाईन म्हणजे मिक्सचर ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या मिक्सचरलाच काय म्हणतात? सोडा लाईन. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडची सोडा लाईन सोबत आपण ट्रीटमेंट करतो तर जो प्रॉडक्ट हायड्रोकार्बन तयार होत असतो विच कंटेन 1 कार्बन लेस, कारण तो एक कार्बन याच्यात चालला जातो. फॉर एक्झाम्पल, सोडियम ऍसिटेट जर घेतला आणि आपण सोडा लाईन सोबत रिएक्शन्स केली त्याच्यात 2 कार्बन आहे, ते एक कार्बन वाला अल्केन तयार होईल प्लस Na2CO3. इथेही सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपियोनिक ऍसिड घेतला, 3 कार्बन वाला ऍसिड आहे हा. सोडा लाईन सोबत हीट केलं तर 2 कार्बन वाला अल्केन तयार होत असतो आणि सोडियम कार्बोनेट निघून जातो. तसंच इथेही आपण बेन्झोइक ऍसिड सोडियम बेन्झोएट घेतला आणि सोडा लाईन सोबत हीट केली तर बेन्झीन तयार होईल विच कंटेन 1 कार्बन लेस दॅन सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ऍसिड. Thus, decarboxylation of sodium salt of carboxylic acid gives hydrocarbon which contain 1 carbon less than the parent carboxylic acid, sodium salt of acid. म्हणून जो सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड असेल त्याच्यापेक्षा एक कार्बन कमी असलेला हायड्रोकार्बन आपण या मेथडनुसार तयार करू शकतो. तर ही झाली तुमची कोणासोबतची रिएक्शन्स, म्हणजे फंक्शनल ग्रुपवरच्या रिएक्शन जे COOH ग्रुपवर होत असते. तर अशा आपण 2 रिएक्शन स्टडी केल्या, एक रिडक्शन्स आणि दुसरी डिकार्बोक्सिलेशन्स. तर उद्या आपण एक स्पेशल रिएक्शन समजून घेऊ जी अल्फा कार्बनवर होत असते. ते आहे हेल वोल्हार्ड झिलिन्स्की रिएक्शन्स.